23 एप्रिलला बारामती आणि राहुरी विधानसभेसाठी पोटनिवडणूक पार पडणार आहे। तर 4 मे रोजी या निवडणुकींचा निकाल जाहीर होणार। अजित पवार आणि शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर बारामती आणि राहुरीची जागा रिक्त आहे। या दोन जागांवर पोटनिवडणूक पार पडणार आहे। राहुरीच्या पोटनिवडणुकीत शिवाजी कर्डिलेंचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी मिळावी यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत। अशातच शिवाजी कर्डिलेंचे विरोधक प्राजक्त तनपुरेंनी देखील शड्डू ठोकल्याचं पाहायला मिळतंय। आपण कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून निर्णय घेणार आहोत असं तनपुरेंनी जाहीर केलंय। तर गेल्या काही दिवसांपासून तनपुरे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। पुण्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात बैठक पार पडली। या बैठकीत पोटनिवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे। बारामती राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली आहे। मात्र पोटनिवडणूक लादल्यास आम्ही लढायला तयार आहोत असंही विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुनेत्रा पवार विधानसभेच्या उमेदवार असण्याची शक्यता आहे। यामुळे शरद पवारांचा पक्ष बारामती पोटनिवडणूक लढणार नसल्याची माहिती न्यूज 18 मराठीला सूत्रांनी दिली आहे। पक्षांतर्गत बैठकीत निवडणूक न लढण्याचा निर्णय झाल्याची वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली आहे। 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय। केरळ, आसाम, तमिळनाडू, पश्चिम बंगाल आणि पुडुच्चेरी या 5 राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे। तर 5ही राज्यांच्या निवडणुकीचा निकाल 4 मे रोजी लागणार आहे। पश्चिम बंगाल या राज्यात 2 टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे। 23 आणि 29 एप्रिलला पश्चिम बंगालमध्ये निवडणूक पार पडणार आहे। तर 4 मे रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे। केरळ आणि आसाम या राज्यांमध्ये 9 एप्रिलला मतदान पार पडणार आहे। केरळमध्ये एकाच टप्प्यात निवडणूक पार पडणार असून आसाममध्येही एकाच टप्प्यात निवडणूक होईल। पुडुच्चेरी या राज्याची निवडणूकही एकाच टप्प्यात होणार आहे। 9 एप्रिल रोजी मतदान पार पडणार असून 4 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे। तमिळनाडू राज्याची विधानसभेची निवडणूक एकाच टप्प्यात पार पडणार आहे। 23 एप्रिलला तमिळनाडूत मतदान पार पडणार आहे। तर 4 मे रोजी निकाल निवडणुकीचा जाहीर होणार आहे। मुंबईच्या महापौर रितू तावडे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्यात। त्यांच्या नव्या कोऱ्या गाडीवर लावण्यात आलेल्या लाल निळ्या फ्लॅश दिव्यांमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे। या प्रकरणावरून नियमांचं उल्लंघन होत असल्याची टीका त्यांच्यावर केली जाते। 19 तारखेला मनसेचा शिवतीर्थावर गुढीपाडवा मेळावा पार पडणार आहे। मनसेकडून मेळाव्याचा टीजर जारी करण्यात आलाय। दरम्यान राज ठाकरे मेळाव्यात काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला अखेर लोकशाही पद्धतीनं निवडून आलेला नवा अध्यक्ष मिळणार आहे। 22 फेब्रुवारी 2000 पासून जिल्हा परिषदेवर येत्या 16 मार्चला अध्यक्ष आणि उपाध्यक्षाला खेडतील नागाव आणि खारी गावांतील संघ सेनेत प्रवेश केलाय। शिवसेना आणि गृहराज्य कदम यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश। आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव लवकरात लवकर दिले जाणार असल्याची माहिती खासदार याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय मंत्री किंजरापू यांनी दिली आहे। त्यांनी खासदार अभिनेत्री विशाखा सुभेदारचा मुलगा भारतात सुखरूप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे। यावेळी एकनाथ शिंदेंचे आभार मानले। देवेंद्र फडणवीसांना डॉक्टर ऑफ सायन्स फुले कृषी विद्यापीठाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सन्मान करण्यात आला।
पुण्याच्या ससून रुग्णालयातही गॅस टंचाईचा फटका बसलाय. 2 दिवस पुरेल इतकाच गॅस साठा शिल्लक आहे. गॅस टंचाईमुळे कॅन्टीनमधील मेन्यूत बदल करण्यात आले. दरम्यान रुग्णांच्या जेवणावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. सांगलीत हॉटेल चालकाबरोबरच मंगल कार्यालय चालकांना देखील गॅस सिलेंडर मिळत नाहीये. त्यामुळे मंगल कार्यालयात गॅसच्या शेगड्या हटवून चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली. लग्नामधील जेवणाचे तेच मेन्यू चुलीवर बनवून लग्न सोहळे उरकले जात आहेत. आखाती देशातील युद्धाचा फटका आता रत्नागिरी जिल्ह्यालाही बसलाय. रत्नागिरी शहरात नागरिकांनी गॅस सिलेंडरसाठी मोठ्या प्रमाणात रांगा लावल्यात. गॅस एजन्सीबाहेर नागरिकांनी गॅस बुकिंगसाठी रांग लावली आहे. तर घरगुती सिलेंडरचा तुटवडा नसल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येतं.